महिन्याची 1 तारीख उजाडली की कामवाल्यांची सुट्टी मारायला सुरुवात होते. तर आज इथे माझ्याकडे इडलीचं थोडं पीठ शिल्लक होतं. ते छान फेटून घेतलं, मस्त बबल्स त्याला येऊ दिले. म्हणजे यामध्ये सोडा घालायची गरज पडत नाही. प्लेटला तेल लावून घेतलं, त्यामध्ये हे पीठ टाकलं, थोडंसं वरून लाल तिखट टाकलं. एकीकडे कढईमध्ये ना पाणी गरम करायला ठेवलं होतं. पाण्याला छान उकळी आली, त्यामध्ये स्टँड ठेवलं. तर आता ही इडली यामध्ये आपण एक 10 मिनिट वाफवून घेऊया. कामवाली नाहीये म्हणून म्हटलं भांड्याचा पसारा नको करायला, नाही तर मलाच ती सगळी भांडी घासायला लागतील आणि पुन्हा माझा सर्दी ताप वाढेल. तर इथे आता हे इडली आपली छान शिजली गेली आहे. त्याला एक 10 मिनिट मी थंड व्हायला ठेवतीये. 10 मिनिटानंतर ह्याचे छोटे-छोटे चौकोनी तुकडे मी करून घेतले एकसारखे आणि पहा इनो सोडा न घालता देखील मस्त स्पॉन्जी झाली आहे. आज नाश्त्याला इडली फ्राय करते, त्यामुळे आता कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकलं, मोहरी टाकली, कढीपत्ता, हिंग आणि भरपूर तीळ घालायचे. थोडीशी हळद, लाल तिखट आणि सांबार मसाला यामध्ये घालायचा. इथे मी गॅस बंद केलाय, ना तिथे मसाले जळू शकतात. इडलीचे काप आपण यामध्ये घालून घेऊया आणि मस्तपैकी हे मिक्स करून घेऊया. वरून थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं, पुन्हा मिक्स करायचं आणि बघा संजीव कपूर करायचं ना खाना खजानामध्ये, तसंच मी टॉस करून घेतलंय. थोडंसं पाणी शिंपडून याला एक वाफ काढली आणि काय मस्त घमघमाट सुटलाय. कोथिंबीर घालून मस्त गरमागरम लगेच याचा आस्वाद घ्यायचा. तुम्ही हे मुलांच्या डब्याला देऊ शकता, नाश्त्यामध्ये घेऊ शकता किंवा मग अगदी दुपारच्या लंचमध्ये देखील हे एन्जॉय करू शकता. अशा साध्या सोप्या हेल्दी टेस्टी टिफिन आयडियासाठी अजूनपर्यंत मिम्मीज किचन मराठीला फॉलो सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा.